शांती. मम्मांच्या पुण्यस्मृती दिवसानिमित्त मातेश्वरीजींची मधुर महावाक्य. आज 24/6/2022 मुरली आहे. रिवाइज डेट आहे 15/12/1963. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे कर्मच सुख आणि दुःखाचे कारण आहे. हे तर सर्व मनुष्य जाणतात की जीवनात सुख आणि दुःख कर्माच्या आधारावर प्रारब्ध रूपात चालतात. जरूर यापूर्वी अशी काही कर्मे केलेली असतात ज्याचे प्रारब्ध दुःख किंवा सुखाच्या रूपात भोगावे लागते. तर सुख आणि दुःखाचा संबंध कर्मासोबत आहे. कर्माला नशीब म्हणू शकत नाही. खूप जण असे समजतात की असे नशिबातच असेल, म्हणून ते दुःख आणि सुखाला नशीब समजतात. हे तर असे झाले जसे की नशीब ईश्वराने बनविले आहे किंवा इतर कुणीतरी बनविले, म्हणून म्हणतात की जे नशिबात असेल ते. परंतु हे समजणे सुद्धा खूप जरुरी आहे की नशीब तरी कुणी बनविले. नशीब काही परमात्म्याने बनविले नाही. असे देखील नाही की नशीब काही आधीपासूनच बनलेले आहे. नाही, हे दुःख आणि सुख जे मनुष्य भोगतात त्या दुःख सुखाला बनविणारा देखील मनुष्यच आहे. कारण कर्म करणारा मनुष्य आहे, म्हणून ही जबाबदारी आपलीच झाली. जसे कराल तसे फेडाल, ही तर सर्वसामान्य म्हण आहे आणि जे कराल तेच मिळेल. गीतेमध्ये सुद्धा वर्णन आहे की जीवात्मा स्वतःचाच मित्रही आहे आणि स्वतःचाच शत्रू देखील आहे. असे नाही म्हटले की मी तुमचा शत्रू आहे, मी तुमचा मित्र आहे. नाही, जीवात्मा आपलाच शत्रू आणि आपलाच मित्र आहे. म्हणून स्वतःसोबत मित्रता आणि स्वतःसोबत शत्रुता. दुःख आणि सुख करणारा स्वतः मनुष्य आहे. तर ही गोष्ट इतकी स्पष्ट आहे की दुःखाला सुखाला जबाबदार मनुष्य स्वतःच आहे. म्हणून दुःख जेव्हा कोणत्याही रूपात येते तेव्हा त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न करतात. काही भांडण तंटा झाला तर त्याला संपविण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये जर कुणाचा अकस्मात मृत्यू झाला तरी देखील दुःख होते. तर विचार करतात की माहीत नाही माझ्यासोबत असे का झाले. मग त्याच आवेशात येऊन ईश्वराला सुद्धा अपशब्द बोलायला चालू करतात. आता तुमच्या सोबत या ज्या घटना घडल्या ते कुणी केल्या? हा जो आकस्मिक मृत्यू झाला, हे जे आजाराच्या रूपात दुःख आले, हे काय ईश्वराने केले? हे जे भांडण तंटे संसारातील जी काही दुःखाची कारणे आहेत ते सर्व काय ईश्वराने केले? अरे, ज्याला भगवान दुःखहर्ता सुखकर्ता म्हणता, म्हणूनच तर जेव्हा कधी दुःख येते तेव्हा त्यांची आठवण करता. शरीराला रोग लागला तरी देखील म्हणता हे भगवान. दुःखामध्ये त्यांचीच आठवण करतो. जर त्यानेच दुःख दिले आहे तर दुःख देणाऱ्याला काय केले पाहिजे सांगा बरे. निदान हा तरी विचार केला पाहिजे की दुःखाच्या वेळेस ज्यांची आठवण येते त्यांच्यासाठी तरी असे म्हणू नये की हे दुःख यांनीच दिले. ही सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आठवण करतो तर जरूर त्यांचा संबंध आपल्यासोबत दुसऱ्या कोणत्या तरी बाबतीत आहे, ना की दुःख देण्याशी आहे. यावरून हे सिद्ध होते की दुःखाचे कारण किंवा त्याला जबाबदार अजून दुसरा कुणीतरी आहे. यामध्ये देखील
कुणी तिसरा तर नाही. एक मी आणि दुसरा माझा रचता, बस दोनच गोष्टी आहेत. एक मी, त्यांची रचना किंवा संतान म्हणा, आणि दुसरा आहे पिता. तर एक पिता जबाबदार आहेत किंवा मी जबाबदार आहे. परंतु जेव्हा माझ्याजवळ दुःख येते तेव्हा असे वाटू लागते जसे त्या रचयित्यानेच मला दुःख दिले आहे. आतून असे वाटत सुद्धा असते की तो तर माझा सुखदाता आहे. जसे सुखासाठी सहारा मागतो की हे ईश्वरा, हे दुःख दूर कर. ईश्वर, माझे आयुष्य वाढव. आता पहा, आयुष्य असो, दुःख असो, शारीरिक रोग असो किंवा काहीही भांडणतंटा असो, अशी कोणतीही अशांतीची कारणे येतात तेव्हा ईश्वराकडे मागणे मागतात. एखादे मूल जेव्हा दुर्गुणी निघते तरी देखील ईश्वराकडे मागणे मागतात की हे ईश्वरा, याला सद्बुद्धी दे. तर मत देखील त्यांच्याकडूनच मागतात. जेव्हा कोणत्याही गोष्टीमुळे दुःख येते किंवा कष्ट होतात तर कष्टामध्ये सुद्धा त्यांचीच आठवण करतात आणि त्याच्या निवारणासाठी मागणी सुद्धा त्यांच्याजवळच करतात. जर त्यांच्याकडेच मागणे मागता तर जरूर ते दाता आहेत आणि तेच आम्हाला सुख देणारे आहेत. म्हणजेच या सर्व गोष्टींचा इलाज केवळ त्यांच्याजवळच आहे. फक्त त्यांची आठवणच करत नाहीत तर त्यांच्याजवळ इलाज देखील आहे. तर हे सर्व आपल्या बाबतीत सवयीनेच घडते, भले जाणत असो वा नसो. परंतु दुःखाच्या वेळेस ईश्वराची आठवण जरूर करतात. कोणतीही गोष्ट झाली की मुखातून बाहेर येते, ओ माय गॉड. भले कुणी जाणो अथवा न जाणो की भगवान कोण आहे, काय आहे, परंतु मुखातून जरूर निघते. तर या देखील समजून घेण्याच्या गोष्टी आहेत की शेवटी आपण ज्यांची आठवण काढतो त्यांचा आपल्या या सर्व दुःखांशी काही संबंध आहे. तो काय दुःखाचा दाता आहे की त्यांचा संबंध सुख देण्याशी आहे, हे तर आपल्या आठवण करण्यावरून सुद्धा सिद्ध होते की त्यांचे काही दुःख देण्याचे कामच नाही आहे. जर दिले असते तर आठवण का केली असती? दुःख देणाऱ्यासाठी तर आतून राग येतो. असे वाटते की माहीत नाही याचे आता काय करावे. परंतु ईश्वराच्या प्रती तर सदैव आणि दुःखाच्या वेळी तर विशेष प्रेमच उत्पन्न होते. आतून असे वाटते की जसे काही तो आपला कोणी खरा मित्रच आहे. आतून तो आनंद निर्माण होतो. तर जरूर त्यांचा आपल्यासोबत सुखाचा संबंध आहे. तर दुःखाचे कारण जरूर काहीतरी वेगळेच आहे. आता अजून तिसरा तर कुणी नाहीच आहे. एक मी, दुसरा तो म्हणजेच ईश्वर. तर जरूर मीच जबाबदार झालो. तर ज्या गोष्टीसाठी मीच निमित्त म्हणजे कारण आहे आणि मीच दुःखामध्ये दुःखी होतो आणि निर्माण पण माझ्या मीच करतो, तर मग पहा किती असमंजसपणा आहे. ज्या गोष्टीपासून सुटका व्हावी असे वाटत असते तीच गोष्ट मी स्वतःसाठी निर्माण करतो. आश्चर्याची गोष्ट आहे ना. मनुष्याला इच्छा नसते पण दुःख बनत जाते. तर जरूर ते कोणत्या तरी गोष्टीबद्दल अनभिज्ञ आहेत, अज्ञात आहेत. तर जी गोष्ट माहीत नाही ती प्रथम माहिती करून घेतली पाहिजे ना. जरूर मला त्याविषयीचे नॉलेज म्हणजेच माहिती असायला पाहिजे. तर
त्या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे. परंतु आश्चर्याची गोष्ट आहे की आज तर अशा गोष्टी समजून घेण्यासाठी देखील बिचारे कितीतरी बहाणे देत असतात. म्हणतात फुरसत नाही, वेळ नाही. काय करणार, गृहस्थ व्यवहार सांभाळावा की हे करा ते करा, काय करावे. म्हणूनच हे दिसत असून देखील, सांभाळत असून देखील त्यातच दुःखी होऊन जातात. आता जेव्हा मीच माझे माझे म्हणून हे दुःखाचे रूप बनविले आहे, त्याला दुःखाच्या रूपात घेतले आहे, तर प्रथम त्याचा शोध घेतला पाहिजे. निर्माण करण्यापूर्वी त्याची जाण ठेवली पाहिजे की ही गोष्ट म्हणजेच काम केल्याने मी दुःखी होत आहे. त्याचे कारण काय आहे? पहिले मला ही तर जाणीव झाली पाहिजे ना की मी दुःखी का आहे. सुख आमच्यासाठी नसतेच काय, याचा सुद्धा शोध तर घेतला पाहिजे. हीच माहिती देण्यासाठी इथे सांगितले जाते की ज्या वस्तूंना तुम्ही माझे समजत आहात त्याच दुःखाचे कारण आहेत. दुःख निवारणासाठी इलाज काय आहे हे देखील जीवनासाठी जाणणे खूप आवश्यक आहे. परंतु माहिती असून सुद्धा म्हणतात की काय करावे, कसे करावे, आपला गृहस्थ व्यवहार सोडून द्यावा का. तर आश्चर्य वाटते की बघा, मनुष्याची बुद्धी जी समज मिळून देखील त्याला धारण करू म्हणजेच अंगीकारू शकत नाही. आम्ही अनुभवाने त्याच गोष्टींना समजून घेऊन आणि धारण करून सांगतो की ही अनुभव करण्याची गोष्ट आहे. जरूर अनुभव झाला आहे म्हणूनच तर सांगतो की प्रॅक्टिकलमध्ये सुखाची प्राप्ती कशी होऊ शकते, जी खूप काळापासून आशा ठेवत आलो आहोत. आता जे सुखदाता आहेत ते स्वतः आम्हाला स्वतःचा परिचय देत आहेत की हे मुलांनो, तुम्ही दुःखी का झाले आहात. कारण तर तुमचेच आहे, परंतु तुमच्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतःलाच माहीत सुद्धा पडत नाही, ज्यामुळे तुम्ही दुःख भोगत आहात. काय तुमची कर्मेच तुमच्या दुःखाचे कारण बनत चालली आहेत, ते येऊन समजून घ्या. बघा, आम्ही एवढी ऑफर करत आहोत तरी देखील आश्चर्य पहा. हे ऐकून देखील बिचारे म्हणतात कदाचित बस, हे असेच चालणार आहे. यालाच म्हणतात अहो मम माया. एकदम माया पकडून बसली आहे आणि ज्या हव्या असलेल्या गोष्टीसाठी सारा दिवस माथामारी करतात, तीच गोष्ट बाबा सम्मुख सांगत आहेत की मुलांनो, तुमच्या सुखाचे कारण आणि दुःखाचे कारण काय आहे. बाबा स्वतः सांगत आहेत की मी तुमची सर्व दुःखे हरण्यासाठी आणि सुख देण्यासाठी आलो आहे. तेव्हाच तर गाता दुःख हरता सुख करता. कधी असे म्हणत नाही की आज दुःख करता सुख हरता. नाही, तर प्रत्येक दुःखाचा तो हरता म्हणजेच नाहीसे करणारा आहे. बाबा म्हणतात की मुलांनो, मी आलोच आहे तुमची दुःखे हरण्यासाठी, परंतु त्यासाठी तुम्हाला अशी कर्म करायला शिकवेन ज्यामुळे तुमचे दुःख नष्ट होऊन जाईल. फक्त मी जे शिकवतो, समजावतो त्याला समजून घेऊन पुरुषार्थ करा, ज्यामुळे दुःख नष्ट होऊन जातील. तुमचीच दुःख नष्ट करण्याची मी शिकवण देतो, जी धारण करा, कारण ती तुमचीच गोष्ट आहे ना. परंतु काही तर बिचारे अशी कारणे देतात
जसे काही आम्ही ईश्वरावर मेहरबानी म्हणजेच उपकार करत आहोत, तर काही म्हणतात की वेळ मिळाला तर करू. अरे बाबांनो, खाऊ पिऊ घालणे या ज्या सर्व गोष्टी आहेत, याच कर्मांनी बनलेल्या खात्यामध्ये म्हणजेच ओझ्यामध्ये तुम्ही गुरफटून गेले आहात. त्यामुळेच तर दुःखी झाले आहात. जेव्हा एका बाजूने म्हणता की दुःखातून सुटका व्हावी आणि दुसऱ्या बाजूने या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग स्वतः बाबा समजावत आहेत, तरी देखील पहा, काहींच्याच बुद्धीमध्ये मुश्किलीने बसते. अशाच प्रकारे माया या 5 विकारांना म्हटले जाते. परंतु मनुष्य बिचारे धन संपत्तीलाच माया समजतात. काही तर या शरीरालाच माया म्हणतात. त्यातून वाचण्यासाठी उपाय करत राहतात. परंतु बाबा म्हणतात की तुमच्या दुःखाचे कारण काही वेगळेच आहे. ही प्रकृती तर माझी रचना आहे, जी अनादी आहे. ती काही दुःखाचे कारण असू शकत नाही. तुमच्यामध्ये अधिकची वेगळी कोणती तरी गोष्ट आलेली आहे, जी दुःखाचे कारण आहे. त्यालाच 5 विकार म्हणजेच माया म्हटले जाते. शरीर, संसार, धनसंपत्ती हे काही विकार नाहीत. विकार ही एक वेगळी गोष्ट आहे, जिच्या येण्याने या साऱ्या गोष्टी दुःखाचे कारण बनल्या आहेत. नाहीतर हे सर्व पदार्थ आत्म्याच्या सुखाचे कारण आहेत, म्हणजेच आत्म्याच्या सुखासाठी आहेत. त्याच्यासाठी ही संपत्ती, धन इत्यादी जे आहे ते सर्व सुखासाठी आहे. पण या सर्व गोष्टींचे पूर्ण ज्ञान नसल्या कारणाने या सर्व गोष्टी दुःखाचे कारण समजल्या गेल्या आहेत. असे देखील नाही की मी ही जी अनादी रचना रचली आहे ती दुःखाचे कारण आहे. नाही, दुःखाचे कारण तुम्हीच बनले आहात. तुमच्यामध्ये काहीतरी दुसरी वेगळी गोष्ट आलेली आहे. ती वेगळी गोष्ट आहे ही माया, 5 विकार. आता त्यांनाच तुम्हाला आपल्यातून काढून टाकायचे आहे. मनुष्य पुन्हा म्हणतात की हे सर्व काही ईश्वराने दिले आहे. जर ईश्वराने दिले असेल तर त्या सुखाच्या गोष्टी दिल्या असतील. त्यामध्ये तुम्ही विकार घालून या सर्व गोष्टींना खराब केले आहे. म्हणून बाबा म्हणतात, तुम्ही या विकारांना काढून टाका, तर सदा काळासाठी सुखी होऊन जाल. या साऱ्या गोष्टी समजून घेण्याच्या आहेत. त्यासाठी थोडा वेळ तर द्यावा लागेल. दुःखाचा नाश करण्याची विधी शिकावी लागेल. म्हणूनच पुन्हा पुन्हा सांगत आहोत, या काही समजून घ्या. परंतु असे नाही की इथे ऐकले आणि बाहेर गेल्यावर बात खलास. काही तर असेही म्हणतात, हे तर मोठ्यांचे अथवा वयोवृद्धांचे काम आहे. जीवन बनविणे हे काय फक्त या वयोवृद्धांसाठीच जरुरी आहे? म्हातारा तर तो आहे जो उलटी शिडी चढतो आणि पाहून परत उतरतो. त्यापेक्षा असे का करू नये की शिडी चढण्या अगोदरच सावध व्हावे. जीवन कसे व्यतीत करायला पाहिजे त्यासाठी त्यांना सल्ला देवो की या सगळ्या गोष्टींना समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये दुःखाचे जे मूळ आहे, दुःखाचे जे कारण आहे, त्याला काढून टाकण्याचा पूर्ण प्रयत्न म्हणजेच पुरुषार्थ केला पाहिजे. भगवान बाप जो सर्वांचा पिता आहे, त्यांच्यावर आपला जो अधिकार आहे त्याला देखील समजून घ्यायचे आहे आणि तो अधिकार मिळवायचा आहे. उगीचच असे थोडेच त्यांना पिता म्हणायचे आहे. परंतु त्यांच्याकडून आपल्याला
कोणती प्राप्ती करायची आहे त्याला सुद्धा कुणी येऊन ऐका आणि समजून घ्या. आम्ही सर्वांना प्रस्ताव तर देतच राहणार. आधी सुद्धा निमंत्रण आणि संदेश देतच होतो. मग कोटीमधून कुणीतरी जागे होतात. पहिले देखील असेच झाले होते. म्हणून तर ईश्वराने स्वतः म्हटले आहे की कोटीमधून काही जणच मला जाणतात. तर इथे येऊन या गोष्टीला समजून घेऊन काही धारण करण्याच्या गोष्टी करा. एकाच दिवसात या सर्व गोष्टी समजू शकत नाहीत. अच्छा, गोड गोड मुलांप्रती प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. आजचे वरदान आहे, आपल्या पूज्य स्वरूपाच्या स्मृतीने नेहमी रूहानी नशेमध्ये राहणारे जीवनमुक्त भव. आपल्या पूज्य स्वरूपाच्या स्मृतीने नेहमी रूहानी नशेमध्ये राहणारे जीवनमुक्त भव. विस्तार आहे, ब्राह्मण जीवनाची मजा जीवनमुक्त स्थितीमध्ये आहे. ज्यांना आपल्या पूज्य स्वरूपाची नेहमी आठवण राहते त्यांची नजर बाबांशिवाय इतर कुठेही जाऊ शकत नाही. पूज्य आत्म्यांच्या समोर सगळ्या व्यक्ती आणि वैभव स्वतः झुकतात. पूज्य कोणामध्येही आकर्षित होऊ शकत नाहीत. देह, संबंध, पदार्थ किंवा संस्कारामध्ये सुद्धा त्यांची मन बुद्धी झुकू शकत नाही. म्हणजेच आकर्षण राहत नाही. ते कधीही कोणत्या बंधनामध्ये अडकत नाहीत. सदैव जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करतात. आजचे स्लोगन आहे, सच्चा सेवाधारी तो आहे जो निमित्त आणि निर्माण आहे. अच्छा, ओम शांती.